संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडियले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुल्या. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आईसे देई प्रेम काही का. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे. भगवंताच्या चरणी संजीवनी समाधी घन ज्ञानराज मौली यांच्या चरणी सर्व उपस्थित माता पिता, माझे सर्व गुरुबंधू, शांतीब्रह्म बाबा, शास्त्री महाराज, सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं निर्णयात्मक वैकुंठगमनाचं जे प्रकरण आहे त्याच्यातलाच हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. थोडा पर्याय द्यायचा तो असा, आज बाबांचा ऋषीपंचमीच्या दिवशी आपण सर्व विद्यार्थी, इतरत्र प्रेमी मंडळी बाबांचा वाढदिवस साजरा करतो, शास्त्री बाबांचा देखील. मग यावेळेला आपण दरवर्षी पुण्याला एका मंगल कार्यामध्ये पुण्याची काही मंडळी तो उत्सव साजरा करायचे. तर काही लोकांनी त्यांना सांगितलं असे 2-2 ठिकाणी उत्सव करण्यापेक्षा आपण आळंदीलाच हा उत्सव साजरा करू. त्यांच्याही मनामध्ये आलं की काय हरकत नाही, इथे मुलांना आणणं पुन्हा पोचवणं, गुरुवाऱ्यांकरता गाड्या वगैरे. तर मग त्यांना तो विषय पटला. मग तो बाबांच्या वाढदिवसाचा सोहळा आळंदीला करण्याचा ठरवलं. मग कीर्तनकार कोण असावं, तर त्यांनीच त्या मंडळाचे जे कार्य केले त्यांनी औसेकर महाराजांना आमंत्रण दिलं होतं. मी पण त्यांच्याशी बोललो, एक संस्थेचा प्रमुख या त्यांनी मलाही होकार दिला, अडचणी सांगितल्या. पण म्हटलं दिवसा कीर्तन आहे, त्यामुळे मग दिवसा असेल तर काही हरकत नाही, पण राजा एक 25 वर्षापासून नेमाचं कीर्तन असतं. मग त्यांनी होकार दिला. पण प्रकृती असते, निसर्ग असतो, त्यांची प्रकृती बिघडले, त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. मग कोण शोधावा. मग शेवटी मीच त्यांना बोललो की तुम्ही आता संदीपन महाराजांनाच विचारा, आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहे त्यांना विचारा. त्यांनी काही प्रयत्न केले, पण आता ते आमचे पंतप्रधानच आहेत, म्हणजे मोदी नाही बरं का, आमचे पंतप्रधान आहेत. त्यांनी व्हेटो वापरला म्हणजे कालच बरं का, या सगळ्या कालच्याच घटना आहे, अगोदरच्या नाही. काल 11-12 वाजेपर्यंत म्हणे नाना तुम्हीच कीर्तन करा, दुसरं कोणाचंच कीर्तन होणार नाही हे मी सांगतो. पण तरी राष्ट्रपतीची सही पाहिजे होती ना, पंतप्रधानाने हुकूम सोडला. मग मी राष्ट्रपतीकडे 10 वाजता गेलो बाबांकडे. आता बाबांचं काय मत आहे ते पाहायला पाहिजे ना, निदान त्यांच्या कार्यक्रमात काय करायचं. म्हटलं बाबा अशी सर्व स्थिती सांगितली आणि मला जास्त बोलायची सवयच, मी त्यांना सर्व थांबवून मला म्हणे इकडे तिकडे शोधणे, पण तुम्हालाच कीर्तन करावं आले.
बाबाने मोठ्या आवाजात सांगितलं. मी खोलीवर, मला थोडासा त्रास होता चढण्याचा, मी काही जात, पण काल मुद्दाम गेलो. बाबांनी सर्व हकीकत सांगितली, असं असं घडलं आहे. मग बाबांनी राष्ट्रपती म्हणून तो यश दिला. मग तुकारामला सांगितलं की आता बोर्ड छापायला काही हरकत नाही, पण माझं नाव टाकू नको, वारकरी शिक्षण संस्थेचं नाव टाक, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळेच आलो म्हटलं, कोणाचंही कीर्तन हो. मग त्या पद्धतीने काल दुपारून ते बोर्ड लावले गेले. हा थोडासा परिहार तुम्हाला दिलेला आहे. आणि गुरुवर्यांचा आपला हा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो. किती किती मोठी मोठी मंडळी, ज्ञान संपन्न आहे, ध्यान संपन्न आहे, वयोवृद्ध आहेत, तपसंपन्न आहेत, या शास्त्रीय ही सर्व मोठी मोठी मंडळी आहे. मी वयाने मोठा आहे, पण थोडंसं आम्ही संसार प्रपंचात नोकरीच्या याच्यात अडकलो, त्याच्यामुळे तो आम्ही थोडंसं जसं पाहिजे तसं काही माझ्या स्वतःच्या, पण त्या परीने मग माझी खरी इच्छा नव्हती. पण आता दोघांनी सांगितलं, म्हटलं मोठ्या लोकांचा काय अपमान करायचा, आपण मोठ्यांचं ऐकायचं. म्हणून मी बाबांच्या आणि संदीपन महाराजांच्या आज्ञेने इथे उभा आहे. जे चांगलं असेल ते त्यांचंच आहे, जे थोडंसं वेडवाकडं असेल ते माझे स्वतःच्या बुद्धीचे दोष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपले ज्ञानोबाऱ्यात जर ज्ञान्यांचे गुरु गुरु महाराज आहेत, पण आपण सर्वजण सामान्य कसे राहणार. त्यांना जर तुकोबाऱ्यांनी हे मोठं अंतःकरणापासून गोड असं म्हटलंय, ज्ञान्यांचे गुरु गुरु महाराज असं म्हटलंय. मग आपल्या आळंदीत कोणी असं कमी नाही आहे. एकापेक्षा कोणी कलेत, कोणी स्वभावात, कोणी वागण्यात, कोणी गाथापाठ, कोणी ज्ञानेश्वरी पाठ, कोणाचं कीर्तन वगैरे, हे सगळी मंडळी अशी माऊलींनी ते स्वतः ज्ञान संपन्न ज्ञानांचे गुरु असल्यामुळे आपल्या लेकरांना देखील त्यांनी आपल्या बोरविळचं केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल या पुढे थोडी आतापर्यंत मी प्रस्तावनेत बोललो होतो, आता थोडंसं प्रास्ताविक सांगतो अभंगात शिरण्याकरता. आता हे सर्व तुम्हाला माहिती आहे. ज्या अगोदर बोलायचं असतं सप्ताबद्दल, का आलं काय झालं, त्याला प्रास्ताविक असं म्हणतात. नंतर अभंगात शिरण्याकरता जे बोललं जातं त्याला प्रस्तावना असं म्हणतात. शास्त्रामध्ये अनुभवाचे 3 प्रकार केलेले आहेत. एक आहे शास्त्र प्रचिती, दुसरी आहे गुरु प्रचिती, आणि तिसरी आहे आत्मप्रचिती. प्रचिती हा शब्द वेदांतातला आहे, विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर वगैरे वगैरे. पण आपला मराठीतला शब्द आहे अनुभव. मुळात शब्द कोणता आहे प्रचिती, आणि आपला सामान्य लोकात वापरणारा कोणता शब्द आहे अनुभव. म्हणून शास्त्र अनुभव, गुरु अनुभव आणि आत्मा अनुभव. शास्त्र प्रचिती म्हणजे ऐकायचं, तसं वागण्याचा प्रयत्न करायचा, लोकांना तसं वागणं दाखवायचं, त्याला शास्त्र प्रचिती म्हणतात. प्रेताला पोहोचवण्याकरता जातात, शेजारच्या लोकांना ऐकू येईल असा एखादा बोलतो, असं बोलतो वैराग्याच्या गोष्टी. आपल्याला असं वाटतं आत्ताच्या आत्ता हिमालयात चालला जाणार का काय, असं वाटायला लागतं. बस कोणी कोणाचं नसतं, एकट्याला जावं लागतं असं तसं. ऐकणारा म्हणतो हा आताच जाणार आहे का काय हिमालयात. पण प्रेताला पोचून घरी येतो, आंघोळी करता तर पाणी तापवलेलं दिसलं नाही, सगळ्यांचा उद्धार करतो. म्हणतो फक्त लटिका व्यवहार या रामेश्वर शास्त्रीया, लटिका व्यवहार सर्व धार हरि विना
वाया हेर धार हरी वीर वाया हेर धार हरी वीर हरी मुखे म्हणा 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 वाया हेर धार हरी वीण वाया हेर धार हरी वीण हरी मुखे म्हणा 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 ही शास्त्र प्रचिती बोलायचं फक्त शास्त्रानुभव आहे. दुसरा अनुभव गुरु प्रचिती. आमच्या नोकरीला गावाला असताना असं संध्याकाळी एसटी स्टँडवर उभं होतो. एक 10-12 म्हातारे असे गावात शिरले. मी त्यांना नमस्कार केला. विणा होता, टाळ होते. माघ महिना होता म्हणजे पोहोचवण्याचा. मी त्यांना नमस्कार का मी त्या गावाला नुकताच बदलून आलो होतो. म्हटलं कुठे निघालात तुम्ही? म्हणे आमच्या गुरु परंपरेची माघी वारी म्हणे पंढरपूरची. अंमळला 2 संस्थान आहेत. अंमळनेरचा सखाराम महाराजांचं वेगळं आहे आणि जे वासुदेव महाराजांची परंपरा आहे तिथे जवळ 10वी-12वी पडली. मी त्यांना नमस्कार केला. म्हटलं तुम्ही म्हटलं पंढरपूरला लोक कार्तिकेला जातात, चैत्रीला जातात, आषाढीला जातात आणि तुम्ही हे कुठे? नाही म्हणे आमच्या घराण्यात गुरु परंपरेची आमची माघी वारी आहे. गुरूंचं नेहमी नाव पुढे करणं. आमचा गुरु आडवा गंध लावायचे, आमचे गुरु उभा गंध लावायचे, आमचे गुरु बुक्का लावायचे, कुंकू लावायचे, असं गुरुचं नाव पुढे करणं. त्याला गुरु अनुभव किंवा गुरु प्रचिती म्हणतात. तिसरी आहे आत्मप्रचिती. आपल्याला सगळं वेळेत संपायचं आहे. तिसरी आहे आत्मप्रचिती. सर्व गुरुबंधू अध्यक्ष महाराज माफी मागून शब्द वापरू का? माणसाला सगळे सोंग घेता येतात पण आत्मा अनुभवाचं सोंग घेता येत नाही. जरी आत्मा अनुभवाचं सोंग घेतलं तरी समाजात त्याचा अनुभव लोक मान्य करत नाही. लोक त्याला किंमत देत नाही. सगळे सोंग घेता येतात. ते रायरंगचं तर सोंग विचारूच नका. नाटकातले सोंग सगळे सोंग घेता येते पण आत्मा अनुभवाचं सोंग घेता येत नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी असं सोंग घेणाऱ्या बाईची मोठी फजिती केली आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिला गावामध्ये तिची चर्चा झाली होती. ही बाई वांज आहे, याला संतती होणार नाही, याला संतती असा सगळ्या गावात वदंता झाली होती. मग तिनं वांजपणा झाकण्याकरता काय केलं? पोटाला कपडे बांधले, बायांमध्ये बसली. मला आता दिवस राहिले, मी आता बाळांतीन होणार. बरेच दिवस निघून गेले. तिच्या मैत्रिणी विचारायला लागल्या, का ग तुझा निकाल नाही लागत म्हणे अजून? तू बाजून बांधेन होत नाही. तू कोबारा तिची फजिती सांगतात. चिरगोटी घालोनी वाढविले पोट गर्भार बोभाट गर्भार चिरगुटे घालोनी वाढविले पोट गर्भार बोभाट गर्भार घालोनी वाढविले चिरमुटे घालो वाढविले पोट गर्भार मोभाट जगामा गर्भार मोभाट तुका म्हणे अंती वांजतेची खरी फजिती दुसरी लोकांमध्ये.
असा तुकोबाऱ्यांचा अनुभव नव्हता. रामेश्वर शास्त्री म्हणतात, मी महाराजांच्या पायी नतमस्तक झालो, मी महाराजांच्या पायी डोकं ठेवलं, पण केव्हा ठेवलं, केव्हा ठेवलं? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी. म्हणून रामेश्वरे, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. म्हणून रामेश्वरे, म्हणून रामेश्वरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. म्हणून मी त्यांच्या पायी नतमस्तक झालो, तुला करून पाहिली. रामेश्वर शास्त्रींनी त्यावेळेच्या वैदिक पंडित शास्त्री ब्राह्मणांना बजावलं. पंडित वैदिक असाल दशग्रंथी, पण आत्मभावाच्या बाबतीत सरी न पवती तुकयाची. अनुभवाच्या बाबतीत तुम्ही तुकोबऱ्यांची बरोबरी करू शकणार नाही. म्हणून मी नतमस्तक झालो. असं जीवन जगत असताना देऊच्या एखाद्या अनपढ माणसाने सहज विचारलं, का हो महाराज, तुमचा संसार प्रपंच व्यवस्थित चालू आहे ना? जिजाबाईने सांगितल्यानंतर तुम्ही सर्व किराणा वगैरे आणून देतात ना? तुमच्या प्रपंचाकडे तुमचं लक्ष आहे ना? असं सहज एका आडामी माणसाने विचारलं. तुकोबारा बोलले, माझ्याजवळ प्रपंचाचा शब्द काढू नका माझा पाशी वद प्रपंचाचे विशी, वद प्रपंचाचे विशी, वद प्रपंचाचे विशी. आता नायकावे कानी मद देवा विनवानी. म्हणे महाराज, तुम्हाला प्रपंचाचा इतका विटाला, एवढा त्याग करता, याचं कारण काय? म्हणे विचारू नको, पुन्हा बोलू नको. म्हण मग तुम्ही प्रपंच करत नाही, बोलावांकडे लक्ष देत नाही. म्हणे मग तुम्ही करतात काय, करतात काय? ते उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हो आता हे सोबले
जसं त्या ग्रस्ताने तुकोबारांना विचारलं तसं आपण नरखेडच्या आणि मुखेकरवाडीच्या लोकांनी दोघांना विचारलं. म्हणे आता तुम्ही शिकले सावरलेले आहेत, आता काही नोकरीला लागणार का, काही उद्योग करणार का, घरादाराचा घराला पुढे नेणार का, तुमचं घर साधं आहे, तुम्ही काही मोठं याचं सिमेंट काँक्रीट. त्यांनी उत्तर दिलं, हे आमच्याशी बोलू नको म्हणे. या दोघांनी उत्तर दिले. कोणाला? त्या विचारण्याच्या नारखेडच्या लोकांना आणि मुखेकरवाडीच्या लोकांना. म्हणे आता तुम्ही काय करणार आहात? हे दोघं तिथले आहेत ना, मुखेकरवाडी बावन्नार खेळायचे आहेत. त्यांना विचारते म्हणे संसाराचा आमचा जो शब्द काढू नको, आम्हाला काय करा आम्ही ते पाहून घेऊ. म्हणजे तुम्हाला संसाराचा का कंटाळा आला, एवढा का संसाराचा त्याग करता? त्यांनी उत्तर दिलं, तुकोबारांनी उत्तर दिलं, ए मी संसार का करत नाही, का करत नाही? येणे मज भोग विल्या खाणे, नसता छंद लाविला माझलो मी माझे केली बोढणी विटंबना म्हणून रुसलो संसार. हे उत्तर दिलं, म्हणून रुसलो संसार. सर्पहा विखार पांढरा तुझसी अंतर रे दातारा, याची दावेदारा तू निमित्त म्हणून रुसलो संसार. पाटील पुढे या, डीडी भोसले पाटील पुढे या. विठ्ठल 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 म्हणून त्यांचे वाढदिवस साजरे करायचे. हे त्यांनी गावातल्या लोकांना उत्तर दिले. अरे म्हणे आम्हाला संस्थेत जायचंय, संस्थेत बसायचं आळंदीला. म्हणून हे दोघंही आले. बाबा तर चेक चातुर्मास काढला बाबांनी, सगळ्यांना बाबांचं चरित्र माहिती आहे. इथे आले, मोठ्या बाबांना सांगितलं की माझा विचार सागर आळंदीला झाला, पंढरपूरला झाला. मग बाबांनीच त्यांना आल्यावर दुसरं वर्ष जवळजवळ तयार झालं होतं. बाबांना शिक्षकच केलं. मुखेकर शास्त्रींनी सुद्धा इथला अगोदर अध्ययन केलं. नंतर त्यांनी कशात प्रपंचात सिमेंट काँक्रीटच्या घरात काही न बांधताना, मोटर न घेताना, कीर्तन न करताना काशीला गेले, तिथं अध्ययन केलं. म्हणून त्यांची म्हणजे पुण्य आपला वाढदिवस साजरा करायचा. म्हणून सर्वांचाच वाढदिवस साजरा करायचा नसतो, सगळ्यांचाच करत नसतात. जो विशिष्ट प्रकारचं जीवन जगतो, आपल्या जीवनामध्ये काही अलौकिकता दाखवतो, त्याचे वाढदिवस साजरे होतात. त्याचा दिवस सर्वच प्रकारे अत्यंत अध्ययनशील असल्या कारणाने लोकांना त्याच्या जीवनक्रमाची अनुभूती असते, म्हणून लोक त्याला किंमत देतात. म्हणून महाराज म्हणतात, व्यसन शब्दाचा अर्थ आहे संकट, व्यसन शब्दाचा अर्थ आहे दुःख. सर्व संसार दुःखाने भरलाय. हजारो प्रमाण आहे दुःख बांधवडी वगैरे वगैरे असे पुष्कळ प्रमाणे. आपल्याला जवळ आता आपला पाऊण तास राहिलेला आहे, त्याच्यात आवरायचं आहे. म्हणून आम्ही संसार करत नाही. म्हणे मग तुम्ही काय करतात? आम्ही या कीर्तने दोघांनी प्रपंचाकडे लक्ष न देता भक्ती करत राहिले, कीर्तन करत राहिले. कीर्तनाचे 3-4 प्रकार आहेत. स्वरूप कीर्तन, ध्यान कीर्तन, गुण कीर्तन. आणखी एक आहे क्रीडा कीर्तन आहे. आपापल्या स्वरूपाचं चिंतन करत स्वरूप चिंतन एकट्याने. गुण कीर्तन भगवंताचे गुणानुवाद गाणं हे गुण कीर्तन आहे. नाम कीर्तन तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा क्रीडा कीर्तन आहे. दोंड महाराजांनी हा प्रकार केला क्रीडा कीर्तनाचा. भगवंताचे क्रीडा पाहणं. भगवंत गोकुळात मुलांवर कसा खेळ खेळत होता, कसे सर्व खेळ खेळून थकत होते वगैरे, याला क्रीडा कीर्तन म्हणतात. आठवणं, डोळ्यापुढे ते चरित्र आणणं, त्याला क्रीडा कीर्तन म्हणतात. नामकीर्तन तर सगळ्यांना पवित्र करणारं आहे, शुद्ध करणारं आहे. म्हणून आमचे दोघंही गुरुस्थानी असलेले हे कीर्तनाच्या नादात लागले. नाम कीर्तनामध्ये कीर्तनाचा परिणाम काय काय होतो बघा. कीर्तन चांग, 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 चांग चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग.
तशा पद्धतीचं कीर्तन झालं पाहिजे. लक्षात आलं का? थोडं माफी मागून बोलतो. मनुष्य अन्न जसं गरजेच्या पोटी खातो, मनुष्य जशी झोप गरजेच्या पोटी घेतो, तसं गरजेच्या पोटी नाम झालं पाहिजे. तितके नामास्मरात वृत्ती रंगली पाहिजे, इतकं रंगून गेलं पाहिजे. पुढ्यानं बालवड साहेब सर्व मंडळी या पुढ्या विठ्ठल 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 गरजेच्या पोटी नामस्मरण झालं पाहिजे. एखाद्याला विचारा का रे तो झोप का बरं घेतो, म्हणे असंच, मला काही कामच नाही. असंच तुला झोपेची गरज आहे म्हणे. का रे आणखी सत्तर भाकरी का बरं घेतली, भूक लागली होती म्हणे. मनुष्य अन्न गरजेच्या पोटी घेतो, झोप गरजेच्या पोटी घेतो. जर तशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करत असाल तर माझे दोघं डोकं मस्त तुमच्या पायी आहे. तुकोबारांनी आपल्या आयुष्यभर काही केलं नाही, नंतरच प्रेम जडतं. ज्या वेळा तुम्ही नामात झोकून देतात, सर्वस्वी समर्पित करतात, त्यावेळेला भगवंत आपल्यावर कृपा करतो आणि त्यावेळेस सगळं त्याच्याकडून करून घेतो. पण अशा स्थितीत झालं पाहिजे. देवाला आवडेल असं कृत्य करावं, संतांना आवडेल असं वागावं. आपल्या स्वतःला वागायला असं वागू नये. आपल्याला स्वतःला आवडेल राहणं खाणं नाही, सर्व देवावर सोपावं. याला कीर्तन म्हणतात. ते कीर्तन आहे. माळा जप करणं म्हणणं हे याच्याबद्दल मी दुमत नाही माझं, ते तर कराच करा, पण इतकं झोकून दिलं पाहिजे, इतकं झोकून दिलं पाहिजे. भगवंता तूच मला तारणारा आहे, मला तुझ्याशिवाय कोणी बसतं का? एखाद्या दिवशी रात्रीच्या वेळेला बसत असायला माझा तुम्हाला नमस्कार आहे. उठा ना एखाद्या दिवशी रात्री, आवा ना देवाला. ही तुमची केलेली कृती, हे तुमचं नामस्मरण हे देवाला आवडेल, माऊलीला आवडेल. माऊलीचं दर्शन घेण्यात वेळ घालवणं याचं माझं दुमत नाही, तेही घ्या, पण माऊलीला नाम आवडतं. नामाची आवडी माऊलीला आहे, माऊलीने स्वतः झोकून दिले. आता काय काय चरित्र सांग, किती बोलू. बसा एखाद्या दिवशी रात्री 12-1 वाजता, आळवा देवाला. त्याचा परिणाम काय होतो म्हणा त्याला. काय तुझे वेचे मज भेटी देता, वचन बोलता 1-2. काय तुझे रूप घेतो मी चोरणी, तया भेणे लपोनी राहिला असे. काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भिवू नको भेट. असं म्हणा, असं तुकोबारांच्या भाषेत सांगा, असं आळवा. तेव्हा तुमचं नामसंकीर्तन आणि तेव्हा आपल्याला शुद्धता प्राप्त होईल. जर वेळोवेळी नामस्मरण जर वाढलं तर भगवंत सहज प्रेम देतो. तुकोबारा म्हणतात, वेळोवेळी वाचे आठविता नाम, अधिक प्रेम चढे, अधिक प्रेम चढे. काय म्हणतात महाराज, वेळोवेळी वाचे आठविता नाम. अरे आपण करतच नाही, करा असा महाराजांचा आदेश आहे. म्हणून आम्ही कीर्तन केली, याचा अर्थच असा काही आहे. ते तुकोबारांनी सांगितलं. तुकोबारांनी डोंगरात जात असतील, नुसता अंदाज तर करा. गळ्यामध्ये विना घालत असतील, हातात चिपळ्या घेत असतील, तो रस्ता असा असा घसरून 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 त्याच्यातून पाय घसल्यास असं नाचत असतील तुकोबारा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो रस्ता असा चिकणा झाला असेल त्या नामस्मराच्या बलावर, त्या शक्तीच्या बलावर. म्हणून महाराज सांगतात, आमचे बाबा शास्त्रीबा सतत याच्यातच रंगतात. बाबा 65 वर्षापासून शिकवत आहेत. किती मराठीचा आकडा समजला ना, 65 वर्ष. शाळेमध्ये तर 98 वर्षी रिटायरमेंट घ्यावी लागते. सरकार म्हणतो तुम्ही उपयोगाचे नाही आहेत, जा घरी. आणि आमचे बाबा अजूनही पाठ घेतात, शास्त्री महाराज घेतात. बाबा तर पुन्हा सुट्टी लागली तर बाबाला करमत नाही. बाबा पुन्हा आता यावर्षी तर त्यांनी पसायदान सांगितलं, मागच्या बऱ्याच वेळा त्यांनी नारद भक्ती सूत्र सांगितलं.
हे नाम, हे चिंतन, थोडीशी ओवी बोलू का पुढची, असं नामस्मरण झालं पाहिजे. तैसे आपुलिया विहिता, असं कर्म असं कर्म, तैसे आपुलिया विहिता, उपावो आसे न विसंबिता, आईसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. इतकं करा. या अध्यक्ष साहेब या पुढे या. विठ्ठल 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 पुंडलिकावर हरी भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. इतकं ओझं करा नामाचं, इतकं ओझं करा. तेच आपलं विहित कर्म समजा, तेच आपलं विहित कर्म आहे. आमचे सर्व शिक्षक बंधू विद्यार्थ्याला विहित कर्म शिकवतात. रोज नित्याने पाठ त्यांना शिकवणं, त्यांच्याकडून अभंग म्हणून, हे विहित कर्म आहे. हे विहित कर्म आहे. तैसे आपुलिया विहिता, उपाओ आसे न विसंबिता. म्हणून भाजी खुडताना त्यांची भाजी ही पंढरी क्षेत्राला आवडली. त्यांचा मोठ नाडा हा पंढरी क्षेत्राला भगवंताला आवडला. तो दुडुदुडू पळत यायचा, तो दुडुदुडू पळत यायचा. सावता झाली का तुझी मेथीची भाजी खुडणी, झालं का तुझं पाणी भरण, हे देवाने विचारावं, हे देवाने विचारावं. याला म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो, पवित्र झालो. आणि का हो महाराज, तुम्ही कीर्तनं केली, तुम्ही संसाराकडे पाहत नाही, मग त्या तुमच्या कीर्तनाचा, मी बोललो की वेळेच्या अवेळी सर्वच काय, तुमच्या कीर्तनाचा परिणाम का तरी झाला. तो परिणाम तिघ चरणात दिले, पण त्या दुसऱ्या चरणामध्ये कीर्तनाचा काय प्रभाव पडला, काय त्याला आम्हाला फळ मिळलं, ते दुसऱ्या चरणात. जगत पवित्र दिसतंय. सोहळे याचा अर्थ ब्राह्मण मंडळी जे घालते ते तर आहेच आहे. सोहळं म्हणजे पवित्र. आम्हाला सगळं जगत पवित्र दिसायला लागलं, कारण असं शास्त्र आहे, जसा चष्मा लावला तसं जगत दिसतं.
दुर्योधनाला विचारल्या सभेत कोणी चांगला आहे का? तो म्हणे मला एकही चांगला दिसत नाही म्हणे. त्याने दुष्टतेचा चष्मा लावला होता. भगवंताने पुन्हा धर्मराजाला उठवलं. का रे म्हणे मला एखादा अध्यक्ष निवडायचा आहे, चांगला मनुष्य दे. तो म्हणे मला सगळेच चांगले दिसत आहेत. सगळेच. विषमता गेली, भिन्नता गेली. आमच्या बाबांकडे जर आमचे माऊली सांगतात, शिंदे माऊली, बाबा कोणी जरी पोरग्या गेला ना त्याने विचारायला बाबा त्याला सांगतात, बाबा मी लग्न करू का? बाबा म्हणतात अरे गृहस्थाश्रम फार सुंदर आहे, फार सुंदर. त्याला सांगतात कर लग्न, जुळून घे. विषमता गेली, भिन्नता गेली. एखादा गेला, बाबा मी गोशाळा करू का? अरे वा, गायीसारखी शॉ कुठेच नाही. जो येईल त्याला बाबा वेगळं सांगतात. एका म्हणतो मला गाथा पाठ. अरे वा, अरे गाथा पाठ करायचं आपलं संस्थेचं ब्रीद आहे. म्हणजे प्रत्येकाला वेळ. विषमता गेली, विषमता गेली. लक्षात आलं का? हो. आता हे सोहळे सगळं जगत पवित्र झाले. त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाहता विषम माणसाचं द्वैत गेलं पाहिजे. मनुष्य सर्व घालवतो, द्वैत गेलं पाहिजे. सर्व पंथातली विषमता असलेली, माणसात असलेली विषमता ती गेल्याशिवाय मनुष्य या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतच नाही. माऊलीने असा दाखला दिलाय. अशा लाल रेषा मारा त्या ओव्यांच्या वरून. आमची विषमता गेली, आमचं द्वैत गेलं. जगात चित्र विचित्र जग आहे, पण कशा ओव्या आहेत बघा. यांची नामे ही अनाने, अनारीसे वर्तने, वेशई सिनाने आघव्यांचे. ऐसे देखोनी किरीटी, भेद सुसियन पोटी, तरी जन्माची कोटी न लासी निघो. ह्या 13व्या अध्यायातल्या ओव्या आहेत. जरा चिंतन करा. विषमता गेली पाहिजे. भेदाभेद भ्रम अमंगळ. तुकोबारांची विषमता गेली होती. सगळ्या देऊकर त्रास देत होते. ज्ञानोबारांना भाकरी मिळू देत नव्हती, पण ज्ञानोबारांनी आळंदीकरांना शाप दिला नाही. जिथे बसायचं आपल्याला नाही बरं का, त्या मंडळीला. ज्ञानोबारांनी जर शाप दिला असता, इथल्या ब्राह्मणांचं वाटोळ हो, यांचे सर्व संतान हो, तर भगवंताला माऊलीचा शब्द खरा करावा लागला असता. भगवंताने माऊलीचा शब्द खरा केला असता, पण नाही. खळांची व्यंकटी सांडो, दुरित जावो वगैरे वगैरे. का? संतांच्या ठिकाणी विषमताच नसते. आमच्या बाबांच्या शास्त्री म्हणजे विषमता नाही आहे, विषमताच नाही. बरं का महाराज, बाबांच्या नाटकाकडे माझे पुतणी आणि माझे भागवत सांगतात. आणि बाबांनी सांगितलं पाहिजे, हे संस्थेचे नाहीत, यांना सांगू नको द्या. बाबांना विचारा तुम्ही. माझा पुतणी आणि माझे भाऊ, माझे भाऊ तर गेले त्यांच्या नाटकांकडे, पण विषमताच नाही, विषमताच नाही, द्वैतच नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला जगत पवित्र दिसायला लागेल. पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी. एकतीच भूमंडळी, एकतीचा भूमंडळी, एकतीच भूमंडळी, भूमंडळी. आज अंकावडता देव, अंकावडता आबांनी गोड प्रमाण दिलं. संत महात्म्यांची ही वृत्ती तयार झाली असते. ज्यांचा आवडता देव, बरोबर आहे ना? अखंडित. दुसरं चरण पवित्र, हा, पवित्र पहिलं पवित्र सोवळी, हा,
पवित्र सोळी एकत्रित भुंडळी त्यांचा आवडता देव. कारण की आमची सगळी पवित्र मंडळी आहेत म्हणून आपण त्यांचाच करता अभंग घेतला. संत प्रकरणातले होते पण म्हटलं काहीतरी आपल्या बुद्धीला जेवढं जमेल तेवढं बोलावं म्हणून अभंग घेतला आहे. म्हणून महाराज म्हणतात आमची विषमता गेली, आम्ही पवित्र जीवन जगत आहोत. आता ये सोळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडिले. मग तुम्ही विषमता गेली महाराज, तुम्ही अखंड अन्नात राहतात का असं विचारल्यानंतर तुकोबारा आजच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात ब्रह्मपुरी वास करणे अखंड, 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 ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, वास करणे अखंड, न देखिले तोंड विटाळाचे, न देखिले तोंड विटाळाचे, न देखिले तोंड विटाळाचे, न देखिले तोंड विटाळाचे. आता हे सोवाळे झाले त्रिभुवन, आता हे सोवाळे झाले त्रिभुवन, विटाळाचे, न देखिले आम्ही आमच्या आनंदात ब्रह्मपुरामध्ये अखंड राहतो. नामाच्या जवळ काय नाम समाधी लागते. आमचा बाबाचा दरवाजा सकाळी उघडा. मला एखाद्या वेळेस बाहेर कीर्तनाला जायचं, सुरुवातीला आलो तेव्हा तो बाबा असे बसलेले असायचे, असे बसलेले असे डोळे. मी पाहिलं तर बाबा भगवंताच्या नामात रमून जायचं सकाळी सकाळच्या पर्यंत. हे मी स्वतः पाहिलंय. अतिशयोक्ती नाही आहे. शास्त्रीबांचं सुद्धा असंच आहे. असं अखंड ब्रह्मानंदात राहतात. ब्रह्मानंद ब्रह्मांड ही अवस्था आहे बरं का. ब्रह्मपुरी अवस्था आहे, वरचं नाही आहे. आता तर वरती लोक राहायला जाणार आहेत काही दिवसानंतर. तुम्ही तिकीट काढून ठेवा. वरती नाही ब्रह्मांड, ही अंतःकरणाची अवस्था आहे एक. सहज जगद्गुरु तुकोबारा या अवस्थेचं वर्णन करतायत. सहज मी आंधळा गा निज निराकार पण वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे मी माझी हरपले ठाई जेथेंच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. ही अवस्था आहे. हे आमचे मंडळी सर्व भोगून आहे. तुम्ही सर्व इथे बसलेले माझे गुरुबंधू ही अवस्था भोगताय. हे काही कुठे स्थान नाही, हे काही कुठे ठिकाण नाही. हा जो आंधळा सांगितला ना तुकोबाराने, हा जन्मबंध नाहीये. हा देवाकरता आंधळा झालाय. देवाकरता मुके व्हा, देवाकरता बहिरे व्हा. गांधारी आंधळी नव्हती,
गांधारी पती करता आंधळी, तसा हा आंधळा आहे. त्या अवस्थेकरता आंधळा झालाय. सहज मी सहज, कसे शब्द आहेत? आंधळा निज निराकार पंथी. धृतराष्ट्राकरता गांधारी आंधळी झाली, तसं देवाकरता आंधळी, देवाकरता मुके, देवाकरता बहिरे, देवाकरता पांगुळ. हे सर्व आमच्या संतांनी वर्णन करून ठेवलंय. म्हणून ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आम्ही आमच्या आनंदात राहतो, अवस्थेत राहतो. न देखी जे तोंड विटाळाचे, आम्हाला विटाळ शिवलाच नाही. 4 दिवस श्रीधर्माचा जो नैसर्गिक विटाळ आहे तो इथे अर्थ करू नका. संतांनी शास्त्राने विटाळ शब्दाचे अर्थ वेगळे केले. एक अर्थ आहे दुसऱ्याचं धन आणि परश्री, परद्रव्य परणारी, इथो निजो दुरी तोची सोहळा. परद्रव्य परणारी यांचा धरी. हे दोघं सोडणं हा खरा विटाळ आहे. याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि बंधूंनो, याच्यामध्ये तर आता सगळे मी जरा माफी मागून बोलतोय, सगळे अटकून राहिलेले. हो, म्हणून आमच्या संस्थेने आयाचीच वृत्ती ठेवली आहे. आयाच्याच वृत्तीने वागा. तिथे तुमचं हित आहे, तिथे तुमचं कल्याण आहे. परद्रव्य आणि परस्त्रीपासून इतकं सावध राहा. एकांती, लोकांती, श्रेयासी भाषणं आपल्याला सगळं माहिती आहे. भोग प्राप्त झाल्यानंतर देखील त्याग करणं हे विशेष आहे. श्री गेली, मला स्वीकार करा, डोंगरात बोलली, एकांतात बोलली, एकांतात बोलली, माझा अंगीकार केला. आई म्हटलं जाई व तू माते. इतकी ताकद लागते म्हणण्याची. हे म्हणण्याची सुद्धा ताकद लागते. सर्वांकडून होत नाही. नदा आम्हाला तर अशा अनुभव येतात काही विचारूच नका. आम्ही पूर्वी एस टीने प्रवास करत होतो. एस टीचा टाईम गावाच्या बाहेर भाऊ आम्ही निघालो. बाई म्हणते महाराज थोडंसं थांबा ना, अजून 15 मिनटं वेळ आहे, तुम्हाला तुपाचा शिरा करून देऊ का? असं म्हटल्यावर उघडून जातो तुपाचा शिरा. आणि प्रवासात मग हो काय सांगा आता म्हणू का चिरंजीव पर. आम्ही याच्यात अडकलोय, या गोड बोलण्यात. तुपाचा शिरा खाऊ नका, गाडी पकडा. महाराजाच्यापासून सावध होते. दुसऱ्याच्या पैशाला स्पर्श केला नाही. राजांनी पाठवलेला नजराणा परत केला. काही इतिहासकारांनी शिवाजी राजांना लुटारू म्हटलंय. महाराज लुटारू नव्हते. गुजरातचा पैसा आणायचा आणि इथल्या मावळाच्या प्रांतातल्या गरीब भुके लोकांना खाऊ घालायचं, त्यांचं जीवन कसं जगता येईल म्हणून महाराज सुद्धा लुटारून होते. महाराजांनी सुद्धा परस्त्रीचा संबंध केला नाही. त्यांच्या जीवनातला मोठा गोड प्रसंग आहे. संग्राम गीते म्हणून एक पुस्तक आहे, जळगावकरांनी लिहिलेलं. आम्हाला ती कविता होती, एक 2-3 मिनिटात सांगतो. आबाजी सोंदे नावाचा त्यांचा एक सैनिक होता. त्याला सांगितलं शिवाजी राजांनी, तो किल्ला सर करू नये, तो मुसलमानच्या ताब्यात आहे, काही निवडक सैनिक घेऊन जा. मी जाणार होतो पण छोटा किल्ला आहे. गेला आबाजी सोंदे नावाचा तो सैनिक. त्याने तिथलं राज्य खालसं केलं. हिंदूंचा मनुष्य तिथे बसवला मुनीमजी आणि परत यायला लागला. तितक्यात त्या राजाची एक सून, तरुण युवती पळत चालली होती आपला जीव वाचवण्याकरता. या मूर्खाने आबाजी सोंद्याने तिला पकडलं, एका पेटारीत घातलं. शिवाजी महाराजांना नजरांना देऊ, जर आपण राज्यमंत्री आहोत, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल, महाराजांना घेऊ ना. आला घेऊन त्या स्त्रीला. राजांनी विचारलं, सभावती भरलेली, का रे आबाजी किल्ला सर केला का? हो म्हणे किल्ला सर केला. पण म्हणे महाराज तुमच्याकरता एक पेटारा आणलेला आहे, एक वस्तू आणली, तिचा स्वीकार करा. आता महाराजांना वाटलं सफरचंदचे दिवस आहेत, आणला असेल सफरचंदचा पेटा. आणि त्या पेटाऱ्यातून त्या युवतीला काढलं. जाती धर्माप्रमाणे तिच्या तोंडावर बुरखा होता. महाराजांनी सांगितलं बुरखा बाजूला करा. म्हातारे लोक बोट टोचायला लागले. बिघडला म्हणे आपला शिवात, काही खरं नाही म्हणा आपल्या शिवात. आणि
आणि शिवाजी राजांनी त्या स्त्रीला नखशिखांत पाहिलं आणि काय उद्गारले राजे. आता शाळेत 28 वर्ष गेल्यामुळे माझे ते काही कवितेतले चरणपाठ आहे. महाराज वदले बोलले, जरी आसित आसती आमुची सुंदरा जिजाई जननी, रूपवानमी झालो असतो आम्ही लोकवचनांनी. जरी हवी यशाची शुद्धी, तरी हरवणी आना दुर्बुद्धी. ही माता भगिनी आमुची कल्याणी कल्याणाची, ही आमची आई आहे. जर असेच माझी जिजाऊ असती, मी अधिक रूपवान जन्माला आलो असतो, अधिक रूपवान झालो असतो. सर्व सैनिकांना उठवलं. शिवाजी राजे पुढे झाले. हिची ओटी भरा, हिला भेट वस्तू द्या आणि हिच्या पतीकडे तिची रवानगी करा. देवनी वस्त्रभूषणे पाठवा पतीच्या सदनी, ही शुभवाची वाणी. मी शिवाजी राजा सांगतोय, हिला परत पाठवा, हिला परत पाठवा. भूषणं दिले, अलंकार दिले, तिची ओटी भरली आणि तिच्या पतीकडे तिची रवानगी केली. म्हणून शिवजयंती साजरी करायची. आमच्या खेड्यावातले पोरं शिवजयंती साजरी करतात महाराज. गाडीवर म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, त्या ट्रॅक्टरला सजवतात, गाडीला सजवतात. केळीचे तोरणं काय, म्हणजे खांब काय, तोरणं काय हे बांधतात आणि मिरवणूक काढतात, फोटो ठेवतात. पण पहिल्यांदा टाकून घेतात थोडी आणि त्या धुंदीत शिवाजी महाराज की जय अशी थोपाड्यात द्यावी का नाही. अपवित्र मुखाने त्या पवित्र माणसाचं नाव घेऊ नको. अपवित्र मुखाने त्या पवित्र माणसाचं घेऊ नको. शिवाजी राजे युग पुरुष होते. त्यांना काय म्हणतात, एक कृष्ण भगवंत युग पुरुष आणि दुसरे शिवाजी राजे युग पुरुष. शिवाजी राजे म्हणून आई म्हणून परत पाठवलं. गुरु तसे होते ना. तुकाराम महाराज दुसऱ्याचा पैसा आणला, रयतेला पोचलं, म्हणून हा खरा विटाळ आहे. तसं शास्त्रामध्ये जाणीव आणि निळू हाही विटाळ सांगितलेला आहे. मग तुकोबा म्हणतात, आमच्या बाबांकडे सुद्धा नाही बरं का, कितीतरी पैसे बाबांनी, शास्त्री बाबांनी संस्थेला दिले हो. काही काही लोक त्या ज्ञानेश्वरीचाच पैसे घालून ठेवतात. ते उशालाच घेतात. मला असं वाटतं, हे ज्ञानेश्वरी का उशाला घेतात म्हणजे त्याच्यात पैसे म्हणजे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. आमच्या तुकोबाऱ्यांना, आमच्या महात्म्यांना विटाळ शिवला नाही. मग कहो महाराज, तुम्हाला विटाळ शिवला नाही, तुम्ही ब्रह्मपुरात राहतात, नामस्मरण करतात, मग तुम्हाला भांडाऱ्यावर जाण्याची वगैरे वगैरे कस काय अपेक्षा होते? तुम्ही एकांतात कस काय जातात? याचं उत्तर, याची चर्चा आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्म रस सेवु सदा.
आम्ही आमच्या एकांतात राहतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तिथे काय करतो? ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. हा तुकोबारांचा जंगलातला एकांत नाहीये, पहाडातला एकांत नाहीये. मी थोडस बोलणार आहे याच्यावर. हो, हा एकांत जंगलात राहणं, झोपडे बांधून देऊची, तो एकांत आहेच आहे. आमच्या ज्ञानोबाऱ्यांचा एकांत आहे का? आमच्या तुकोबाऱ्यांचा एकांत आहे का? लाखोने लोक पंढरपूरला नेतात. आमचे ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या, तो तुकोबाऱ्यांचा ज्ञानोबाऱ्यांचा लोकांतातला एकांत आहे. लाखोने लोक नेतात, भक्ती मार्गाला होतात. आमच्या बाबांनी दोघांनी हजारो विद्यार्थी घडवले. हा त्यांचा लोकांतातला एकांत आहे. अरे तिथे जाऊन जर तुम्ही इतरत्र करत आहात तो लोकांत नाही. ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याने लाखोने लोक नेतात भक्ती मार्गाला. दिवसभर लोक काय माऊली नावाने उच्चारत, काय तुकोबारा, दिंडीमध्ये शब्द ऐकावे. हा त्या लोकांचा, हा लोकांना घेऊन जाणं, त्यांचा उद्धार करणं, हा ज्ञानोबाऱ्यांचा या हा लोकांतातला एकांत आहे. आणि हाच एकांत जगद्गुरु तुकोबारांना मान्य होता. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले. एकांताबद्दल थोडंसं बोलू, सेवा समाप्त करू. सर्वांनी म्हणा विठोबा रखुमाई ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा. आमच्या बाबांना, संस्थेला, आमच्या शिक्षकांना, सर तुम्हाला हा एकांत प्रिय आहे. लोकांना सत्य कर्मावर लावणं,
त्यांना परमार्थाकडे खेचणं हा खरा एकांत आहे. एकांतामध्ये राहून तुम्ही संसार सुंदर प्रकारे करत असाल तर तुमचा तो एकांत नाही. ज्ञानोबाऱ्यांनी आणि सर्व संतांनी हा एकांत मान्य केलेला आहे. तसं इथे सर्व अधिकारी संपन्न मंडळी असल्यामुळे एवढ्या खालच्या थरावर येऊन बोलू नये, पण विषय आहे आणि मला राहत नाही ना, असं का तुम्ही धरता नाही. एकांताचा विषय, एका माणसाचं मुलंबाळ झाले होते. अगोदर गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे गोष्ट नाही, चरित्र आहे. तदनंतर अभंगप्रमाणे बोलू. दोघं पती पत्नीचं भांडण झालं, गेला डोंगरात निघून. म्हटला तो, मी तुझं तोंड पाहणार नाही म्हणे. निघालो म्हणे. ती म्हणे जाता तर जा म्हणे, कुठे जायचं असेल. गेला नेऊन एक 14-15 किलोमीटरवर बरं का गंधेधर बाबा शंकराचं मंदिर होतं. रात्रभर तिथे झोपला. सकाळी मंदिर स्वच्छ केलं. 10-12 वाजता गायचा ना गुरेखे आले. मुलं, अरे कोण बाबा आला, कोण बाबा आला रे म्हणे. मग मुद्दाम मौन. म्हणजे बाबा आमच्याकरता बोला ना. अरे म्हणे मी तर राहायला आलो, आता मला भक्ती करायची, असं तसं मुलांना असेल. मग मुलांनी काय केलं, त्याच्या उदरनिर्वाह करता आपल्या ज्या दुपारच्या भाकरी आणल्या ते त्याला दिल्या. मग आता असं झालं सुरू. मुलांनी त्यांना भाकरी खाला, याने देवाचं चिंतन करावं, भजन करावं, मंदिर स्वच्छ करा. दिवसा लोक येऊन जायचे, निघून जायचे. मग काही दिवसांनंतर गावातल्या लोकांना कळ की असा असा महात्मा आला आहे आणि नुसतं देवाचं चिंतन करतो, देवाचंच भजन करतो. मग ते रात्रीचं जागरण करणारे आले. कोणते? बम भोले, बम भोले. आले. म्हणाले, महाराज तुम्ही या मंदिरात राहता, इथं सोय नाही, काही नाही, बिछोना नाही, आम्ही तुम्हाला झोपडी बांधून येतो म्हणे. 2 दिवसात सुंदर झोपडी बांधून दिले. महाराज तिथे राहू लागले. मस्त जीवन जाऊ लागलं. कोणीतरी आणायचं, उदरनिर्वाह करायचं, झोपडीत राहू लागले. थोडक्यात सांगायचं, त्या झोपडीत पडले उंदरं. आता या उंदरांनी काय केले, महाराजांची लंगटीच कतरून काढली. त्यांना काय माहिती हे महाराजची लंगटी आहे का. मग त्याने दुसऱ्या शिष्यांना सांगितलं, अरे म्हणे झोपडीत पुष्कळ उंदरं झाले, तिथं माझी लंगटीच कतरून काढली म्हणे. मग आम्ही तुम्हाला मांजर आणून येतो म्हणे. आणून दिली मांजर. आता त्या मांजरला कोण दूध आणणार. आता मांजर आल्यामुळे उंदरं गेले पळून, उंदरं राहिलेच नाही. मांजर अशी रोड होऊन चालली. सांगितलं, का रे शिष्यानो, कारण की रात्रीचे जायचं ना. बरं काय असतं, हे संसारामध्ये दारू पिणारे, संसार करणारे लोक महाराज इतके ट्रेन असतात, ते अनट्रेनला ट्रेन करतात. ज्याला काही माहिती नाही ना त्याला असं ट्रेन करतात. त्यांनी हे दारूचा विचारूच नका. पहिल्या दिवशी घेणार अर्धा कप, काय होईल, दुसऱ्या दिवशी पुरा कप, आणि 8 दिवसात असा कुदतच येतो डांग डांग. हे ट्रेन लोक अनट्रेनला ट्रेन करतात. दिले मांजर आणून, उंदर गेले पळून. मग तिला दूध कोण आणणार. म्हणजे महाराज असं करतो, आपल्याला रात्री चहा लागतो, आम्ही रोज दूध आणतो, आम्ही सर्वजण वर्गणी करतो आणि तुम्हाला गाय घेऊन येतो. दिली महाराजांना गाय घेऊन. मग महाराज काय करायचा, त्याचा हरिपाठ सुटला, त्याचा नामजप सुटला, त्या गायीला घ्यायचा आणि याच्या बांधावर चालायला जा, त्याच्या बांधावर चालायला जा, याचा गवत कापून आण, ते हे सुरू झालं महाराजांचं. काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. मग हे करायला लागलं. झालं. आता गवतसुद्धा कुठे आणणार, एवढा चारा, उन्हाळ्यात चारा मिळत नव्हता. मग त्यांनी काय सांगितलं त्या शिष्यमंडळीने, म्हणे महाराज आता असं करतो, या गाईला चारा, आम्हाला काही खायला वगैरे होईल, आम्ही तुम्हाला का नाही, या आमच्या एका श्रीमंत माणसाचं शेत आहे, आम्ही तुम्हाला 2-3 एकर शेत मिळून देतो म्हणे. आम्ही पेरून देऊ जाऊ, तुम्ही लक्ष ठेवत जा, त्याच्यात मध्ये उडीद वगैरे वगैरे असे टाकायचं, मटकी, आपल्या मूग वगैरे, त्याचा आपल्याला खाण्याकरता होईल आणि तुम्हालाही उपयोग होईल. आणि गाईला चारा. दिली शेती घेऊन. ते लोकांनी शेती करून दिली. हा महाराज दुपारच्या परी उठायचा, मुगाच्या शेंगा तोड्याला जायचा. भुईमुगाच्या शेंगा, उडदाच्या शेंगा,
त्या शेंगा आणल्या की झोपडीत कुटायचा, त्यांच्या गठोड्या तयार करायचा. हे रात्री यायचे, महाराज आज मटकीची उसळ बनवा. आता त्या गोठाड्या 4-5 राहायच्या. मटकीचे सोडण्याचे, मुगाचे सुटून जायचे. मुगाचे सोडायला सांगायचे, उडदाचे सोडून जायचे. म्हणे महाराज ह्या गठोड्या लक्षात ठेवण्याचं काही तुमचं काम नाही म्हणे, हे आपलं माणसाचं काम. म्हणे मग हे स्त्रियांचं काम आहे, आम्ही तुम्हाला एक आम्मा करून आणून देतो म्हणे. अहो महाराज तयार झाला ना. एक बाई पाहिली, डोंगरावर लग्न करून दिलं आणि संसार करू लागला. 2 वर्षानंतर अपत्य झालं. महाराज त्याला पाळण्यात टाकायचा आणि गोड पाळणे म्हणायचा, बाळा झो रे कुलभूषणा दशरथ नंदना. हा पाळणा म्हणायचा, माझी गोष्ट संपली, माझी गोष्ट संपते. सर्व सांडोनी वना गेला, वनी वन्यता चिंतला. कितीतरी ओव्या, कितीतरी अभंग आहेत. माऊलीनी तर ज्ञानराज माऊलीनी तर अशी थप्पड उरवलेली आहे त्या एकांतात राहणाऱ्यांना. त्या एकांतात राहणाऱ्यांना तुम्ही माऊलींचा अभंग वाचा गाथ्यातला. का सांडीसी गृहस्थास, का सांडीसी क्रियाकर्म, का असा अभंग गोड आहे. उपजले हा उपजून नाही आहे त्याचे माऊलींचा अभंग तुम्हाला माहिती आहे. अरे कशाला सोडतो, कशाला एकांतात जातो, कशाला एकांतात जातो. हो का सांडीसी क्रियाकर्म, राहिले ते वर्म वेगळेचे. आणखी पुढे ऐका आता. हो घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी, अरे शरीरा एवढे जाड. तू घरादाराचा त्याग करून डोंगरात गेला, अरे पण शरीराचा त्याग केला का, शरीराचं महत्व सोडलं का. आई बाप ओखटे तेजू म्हणसी तरी, अहंकार अविद्येचे कोड रया. तू आई वडिलांचा त्याग केला पण अहंकाराचा अविद्येचा त्याग केला का. बहिणी साख्या तेजू म्हणसी तरी, आशा तृष्णा मायेचे बंड रया. अरे यांना सोडलं का. तू बहिणी सख्या सोडल्या आहेत. बंधू सखे तेजू म्हणस तरी, काम क्रोध मदमत्सर अवघड रया. सांग सांग ते दिले कासा मदपासी ऐसे. अरे झया जया भेणे तू जासी वनांतरा, ते तुझंच सरीशी रया. अरे ते तुला तिथं येऊन भेटतील. सांग ना कुठला एकांत आहे तुझा. आमच्या बाबांनी मुख्यकर्षाने म्हणा संस्था सोडली नाही, संस्था सोडली नाही. संस्थेतच राहून भगवंताला माऊलीला विसरत राहिले, म्हणून त्यांचा वाढदिवस, म्हणून त्यांचा वाढदिवस. लक्षात आलं का. खरा त्याग झाला पाहिजे. मग या त्याग झाल्यानंतर असं एकांतात राहिल्यानंतर मग काय करत होते. सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवोनी, आघात या जीवा चुकवोनी. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवोनी, आघात या जीवा. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा जीवापर्यंत. बरोबर. महाराज हे संत एकांतात राहून म्हणजे संस्थेच्या खोलीत राहून बाहेर राहून असा एकांत भोगतात, असा एकांत भोगतात. लावोनी मृदुंग, लावणी मृदंग, लावणी मृदंग श्रुती टाळ घो. लावणी मृदंग, लावणी मृदंग, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आवडी
करतात ते. हा एकांत आहे. भगवंताच्या नामात वृत्तीला मनाला स्थिर करणं हा खरा एकांत आहे. लक्षात आलं का? म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने संस्थेचा कारभार अगदी व्यवस्थित चालू आहे. कोणी काही जरी म्हणत असलं, सगळी तरुण मंडळी या कामावर अतिशयरत आहे. नवीन बांधकाम सुरू आहे. एक पुन्हा झालं, 10 खोल्या फडणवीस साहेबांनी बांधून दिल्या. त्याच्यावर आमचे माऊलींचं प्रवचन ऐकणारे एका कंपनी पुन्हा 10 बांधल्या. आता 40 खोल्यांचं काम चालू आहे. फडणवीस साहेबांनी जे 5 कोटी दिली होते त्याचं काम चालू आहे. आता पुन्हा आज सभामंडपाच्या कामाला सुरुवात करायची आहे. जोग महाराजांच्या मंदिरापुढे सभामंडप पाहिजे. दरवर्षी 1 लाख रुपयाचा मंडप कार्तिकेत टाकावा लागतो. दरवर्षी खर्च होतो. म्हणून असं सर्व पाहून ही कामं सर्वांची आणि चांगल्या दृष्टिकोनातून चांगली. कोणी असं भाडं टाकत नाही वगैरे वगैरे. कोणी भत्ता लावत नाही. कुठे जायचं म्हटलं की डी भोसले साहेबांना माहिती ते भत्ता टाकतात नगरपालिकेमध्ये वगैरे. इथं तसा भत्ता कोणाचाच नाही आहे. सर्व उलट आपापला खर्च करतात आणि चांगल्या प्रकारे संस्थेचा. मुलं तर इतकेत महाराज, यावर्षी 600 मुलांनी परीक्षा दिली. माझी तर छाती धडधडच करत होती. या पोट्याला पासायचं कुठे एवढं. 600 पोरं. असा संस्थेचा बाबांच्या शास्त्रीबाबांच्या आशीर्वाद असा ओघ सुरू आहे. आणि चांगल्या प्रकारे सकाळपासून 10, 11:30 वाजेपर्यंत पाठ होतात. काही दुपारचे पाठ होतात. आणखी ज्याच्यापर्यंत घरीसुद्धा हे शिक्षक शिकवतात. त्यांच्याही घरी काही विद्यार्थ्यांना बोलवतात. आमचे माऊली उल्हास महाराज सगळे शिक्षक घरी बोलवतात. हे कशा करता? संस्थेची एक सेवा म्हणून. ही खरी संस्थेची सेवा आहे. आम्ही संस्थेचे सेवकच आहोत. आम्ही मालक नाही आहे. आम्ही सर्व जोग महाराजांच्याकडे पाहून, मामांकडे पाहून. आम्ही आता मामांना पाहिलं आहे. संदीपान महाराज आम्ही बरोबरच होतो. मामांचं दर्शन आम्हाला नित्याने व्हायचं, भेट व्हायची, मामांशी बोलणं व्हायचं. असो तर अशा प्रकारे. आणि त्यातल्या त्यात शांतान गुरुच्या बाबतीत सगळे शिक्षक मोठे बाबा असतील. मोठ्या बाबांनी तर मोठ्या बाबांची इतकी सेवा आहे. एक वीट बोलेल ही मोठ्या बाबांनी मला आणलंय, मोठ्या बाबांनी आणलं आले. इतकी सेवा बाबा 75 वर्ष सगळ्या आमचे मारुती बाबा सगळ्यांनीच खूप सेवा केली. घोले बाबा असतील, रामचंद्र बाबा, मणिकम बाबा, माऊली महाराज वगैरे, नथोसिंग महाराजांनी खूप प्रचार केला. बाबांनी संस्था सांभाळली. घोले बाबांनी, मारुती बाबांनी संस्था सांभाळली. नथोसिंग बाबांनी प्रचार केला. संपूर्ण महाराष्ट्र वारकरी शिक्षण संस्थेकडे वळवला. त्यांचे सप्ते बंद केले. असा सरळ समाज वळवला. ही आमची मंडळी दौऱ्यातलीच आहे. हे सर्व अतिशय व्यवस्थितपणाने चालू आहे. जर काही कोणाला शंका वगैरे असेल तर भेटा ना आम्हाला. आम्ही आहोत. आमचे अध्यक्ष आहे. सर्व विश्वस्त मंडळी आहे. तसा काही आता कोणाला काही चांगलं जे चालू आहे ते त्यांना थोडंसं वाईट वाटत असेल, ते त्यांचा बुद्धीचा दोष आहे. तो काही त्यांना कोणी सांगितलं नाही सर. असो, पण माऊलींच्या आशीर्वादाने, जोग महाराजांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सगळ्या प्रयत्नामुळे, आमच्या थोड्याशा कामाच्यामुळे संस्था सुंदर चालू आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 असल्यामुळे बोलण्याचा मोह असतो. पण मी सर्व आवडतोय. बाबांचं अजून पूजन करायचं, दोघं बाबांचं. पुन्हा सगळ्यांना आपल्या पोटात काहीतरी टाकावं लागणार आहे, बाराला तरी. असो म्हणून झालेली सेवा मी तुमच्या सर्वांच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करतो. आता आमचे महाराज परीक्षक आहे, ते सुद्धा आज कीर्तन ऐकायला थांबले आणि त्यांच्याचमुळे मी खरंच उभा राहिलो. आणि माझी इच्छाच नाही काही कीर्तनं करावे. आता वय झालं आहे ना,
या वयात कुठे फिरायचं पायताना. म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्हालाच कीर्तन करावं लागेल. बाबांनी सांगितलं म्हणून मी इथे उभा राहिलो आणि वारकरी शिक्षण संस्थेचं नाव टाकायला. पण ऐन वेळा कोणी येईल. मी अनिल पाटलांना सुद्धा खूप आग्रह केला होता, पण तो भाऊ तर असाच झडकला आणि माझ्यावर. तो म्हणे या जरा हा शब्द पुन्हा बोलले तर म्हटलं एक वक्ता चांगला आहे आलेला आहे. तर म्हटलं बा तू कीर्तन कर. महाराजांनी मला सांगितलं सगळेच एकापेक्षा एक किती सुंदर अभंग सोडतात, किती सुंदर आपुलकीने बोलतात. आमची सगळी मंडळी हो अभंग चांगला सोडावा, अभंगावर बोलावं, हे वारकरी शिक्षणाची नियम आहे. असा आपण अभंग घेऊन जर संस्थेचा नावाचा प्रचार करत असाल ते तुमचं चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. सुंदर अभंग बसा. अरे 4-5 अभंग बसा. आमच्या एक महाराज म्हणे का म्हटलं तुम्ही एकच अभंग निवडतात म्हणे. अहो म्हणे त्या गावातले लोक इथे कुठे येणार आहेत म्हणे. बरेच लोक एकच अभंग कीर्तन करा. सुंदर 2-4 अभंग बसावेत आणि कीर्तन करता करता एकरूप व्हावं समाजाशी भगवंताच्या नामाशी. अशी कीर्तनाची मर्यादा नाथ महाराजांनी सांगितली. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतर न करायला, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तिविवत जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. अशी कीर्तनाची मर्यादा आहे, अशी वारकरी शिक्षण संस्थेचा नेम आहे. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, बाबांच्या चरणी, आमचे सर्व वडीलधारी ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी धर्मप्रचाराचं हातात कंकण बांधलं आहे. मी काय बोललो लक्षात आलं का? धर्मप्रचाराचं लोकजागृतीचं ज्यांनी हातामध्ये कंकण बांधलेलं आहे ती देखील मंडळी इथे सर्व हजर आहे. त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. फक्त तुमच्या पायी एक विनंती करतो, माऊलीच्या मंदिरात गेल्यानंतर असं म्हणत जा. काय म्हणा माऊली आम्हाला तुमचा विसर पडेल पण तुम्हाला मात्र आमचा विसर पडू देऊ नका असं म्हणा. आम्ही जीव आहोत, आम्हाला जीवदशात आठवण पडते. आम्ही संसाराच्या राहाडगाडग्यात आम्हाला विसर पडेल पण तुम्हाला नको आमचा. आम्हाला असा हाताला घेऊन संस्थेच्या कार्याकरता तुमच्या दर्शनाकरता आम्हाला आणत जा. आता माफी घेऊन चाल काही घ्यायची नाही, वेळ झाला. विठ्ठल